नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी ताब्यात। 23 बॉक्समधील 2300 बाटल्या व ऑल्टो कार असा 2.42 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अवैध धंद्यांची समूळ उच्चाटन करण्याची मोहीम लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावीपणे राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने MIDCतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून देशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतला असून त्याच्याकडून देशी दारूच्या 2300 बाटल्या व वाहतुकीसाठी वापरलेली ऑल्टो कार असा एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7:10 दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मांजरा कारखाना ते चिंचोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून देशी दारूची वाहतूक करून अवैध विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या ऑल्टो कार क्रमांक MH24C 7954 ला सकाळी 7:40 दरम्यान थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव बालाजी प्रभाकर दुडलेवार वय 43 वर्षे, राहणार शर्मानगर औराद, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, सध्या राहणार महादेवनगर 12 नंबर पाटी लातूर असे सांगितल्याने वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये खाकी रंगाचे 23 बॉक्स आढळून आले। प्रत्येक बॉक्समध्ये 90 ml क्षमतेच्या सिमला संत्रा देशी दारूच्या 100 सीलबंद बाटल्या आढळल्या। अशा प्रकारे एकूण 2300 बाटल्या किंमत 92,000 रुपये तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी अल्टो कार किंमत 1,50,000 रुपये असा एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर दारूची वाहतूक अथवा विक्री करण्याबाबत कोणतीही वैध पास अथवा परवाना नसल्याचे आरोपींनी सांगितल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 अ.इ. 81 व 83 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार अर्जुन सिंग राजपूत, रियाज सौदागर, मनोज भारत खोसे, विजय पाटील, प्रवीण कोडसुरे यांनी केली। लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक व इतर अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन लातूर पोलीस विभागाकडून करण्यात आले। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाने, लातूर। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आताच राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।